मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते. चला मग या मालिकेची अपडेट बघूया. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे जानकी घरी आलेली असते तर ऐश्वर्या, सुमित्रा आणि आजी ह्या तिघीजणी असतात. तर जानकी ही पावडर घेऊन आलेली असते, वॉशिंग पावडर घेऊन आलेली असते आणि म्हणत असते, आमच्या कंपनीची पावडर आहे आणि या कंपनीचा डेमो देण्यासाठी मी इकडे आलेली आहे. तर मला सुरुवात करायची होती, मग आपल्या घरापासूनच का नाही असं म्हणतच जानकी ती पावडर विकण्याचा प्रयत्न करत असते. तर लगेच ऐश्वर्या म्हणत असते, तुला तर डेमो द्यावाच लागेल. लगेच ऐश्वर्या कपडे घेऊन येते आणि त्यावर हळद सांडवते आणि म्हणत असते, आता मला हे डाग काढून दाखव आणि स्वच्छ करून दाखव असं म्हणतच लगेच जानकीला ऐश्वर्या ही सर्व डाग काढायला सांगते. तर लगेच जानकी ही पदर खोसून तयार होते, कारण जानकी ही ते सर्व काही डाग हळदीचे जे ऐश्वर्याने टाकलेले असते ते सर्व काही काढते आणि तर ते बघून तर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण ऐश्वर्याला तर एकदमच धक्का बसत असतो. कारण जानकीने सर्व काही डाग ते धुवून काढलेले असतात आणि जानकी म्हणत असते, या कपड्यावरचे डाग तर मी काढले, पण आता या घरावरचे आणि या घरातल्या माणसांच्या मनावरचे मी पूर्णपणे डाग काढील असं म्हणतच जानकी ही तिथे बोलत असते. तर सुमित्रा मात्र तिच्याकडे बघतच राहत असते. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता जानकी करणार काय हे बघण्यासाठी हा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच. तर जानकी ही सुमित्राच्या मनामधला कशा प्रकारे राग दूर करेल आणि कशा प्रकारे गैरसमज दूर करेल हे बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.